हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज ना सकाळी सकाळीच मी मशीनमध्ये ना माझी ही ब्लँकेट लावली होती आणि खरं सांगते मी जेव्हा मी हिला वॉश करायची ना तर तेव्हा म्हणजे अक्षरशः नाकी नऊ यायचे. कारण यामध्ये जेव्हा पाणी भरलं जातं ना एवढी प्रचंड हेवी होऊन जाते, ही एका माणसाचं काम नसतं. आणि जेव्हा आपण म्हणजे त्याला बकेटमधून बघा पाणी जेव्हा चेंज करतो ना तेव्हा पण प्रचंड हाल होतात, कारण ही धरलीच जात नाही. आणि मग निपवायची जेव्हा वेळ येते म्हणजे जेव्हा स्क्वीज करण्याची वेळ येते ना 2 माणसांशिवाय अजिबात होत नाही. सो प्रत्येक वेळा आम्हाला वाट बघावी लागते की पियाचे पप्पा कधी रिकामे होतील आणि आम्ही दोघं मिळून जे आहे हिला स्क्वीज करू आणि हिचं सगळं पाणी जे आहे काढून मग हिला जे आहे सुकवायला टाकू. आणि त्यानंतर ही भरपूर हेवी असते. सो आता वॉशिंग मशीन आल्यामुळे काय झालं आहे ना, मस्त झालं आहे सगळं काम. आणि इतकी हलकी फुलकी होऊन त्यातून बाहेर निघाली ना की अगदी म्हणजे तासभर बाहेर टाकली की जी आहे ही मस्त वाळून जाईल. सो मला फक्त वॉशिंग मशीनचं सध्या तरी एक गोष्ट अशी वाटते की थोडं ना म्हणजे आमचं जे वॉशिंग मशीन आहे त्यांनी सांगितलं आहे की 40 ते 45 लिटर पाण्यामध्ये जे आहे तुमचे सगळे कपडे जे तुम्ही एका टायमात टाकताय ते सगळे वॉश होऊन जातात. तर मला थोडं कन्फ्युजन होतं की तेवढं 40-45 लिटरमध्ये एवढी मोठी ब्लँकेट कशी काय निघत असेल ना, थोडं अजून पाणी यूज केलं पाहिजे. पण चला चांगलं आहे, पाणी कमीत कमी यूज करताय सो पाण्याची बचत पण होते. आणि मागच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत बघा मी हे स्टँड शेअर केलं होतं, तर त्यानंतर आम्ही ह्याला अशा पद्धतीने ठेवून घेतलं होतं. आणि कालच मला एक कमेंट आली होती स्टँड यूज केल्यानंतर मग त्याचा रिव्ह्यू वगैरे दे. सो दणगट खूप आहे त्या बाबतीत, काही अगदी 100 आउट ऑफ 100 याला मार्क्स आहेत. पण गोष्ट काय होते, जेव्हा मशीन लास्ट सायकल जेव्हा त्याची चालू असते आणि तेव्हा काय होतं ना तेवढं व्हायब्रेट होतं मशीन. सो याचे जे व्हील्स आहेत ना तर ते आता स्टँडवर ठेवल्यामुळे त्याचं व्हायब्रेशन ना थोडंसं वाढून जातं. तर मला काय वाटतं आहे, कारण त्यांनी व्हील्सला पण ना लॉक दिलेले आहेत. सो मी लॉक त्याला लावलेलं नव्हतं, लॉक काढलेलंच होतं. तर मला असं वाटतं की नेक्स्ट टाईम मी ना लॉक आता त्याचं बंद करेल आणि मग मशीन लावून बघेल. त्याच्याने मला असं वाटतं की थोडं व्हायब्रेशन त्याचं कमी होऊन जाईल. कारण चाकांना जर जायला जागा मिळाली आणि हलतं आहे तर मग चाकं आपोआप जे आहेत पुढे जातात. तर मला असं वाटतं की पुढच्या वेळेला लॉक जे आहे ते लावून मग मी सांगते तुम्हाला. अदरवाईज फ्रीजसाठी वगैरे खूपच हेवी आहे, तुम्ही कितीही यावर वजन ठेवा काही प्रॉब्लेम नाही. आजही मी तुम्हाला लिंक देते याची. आणि त्यानंतर बघा जे 2 रॅक मागवले होते ना तर ते आम्ही काल रात्रीच्या वेळी जसा वेळ मिळाला तसे आम्ही त्यांना ड्रिल करून घेतलं. आमच्याकडे हे ड्रिल मशीन आहे आणि अगदी म्हणजे जेव्हा आम्ही घर घेतलं तेव्हाच हे मशीन घेऊन घेतलं होतं. 600-700 रुपयाचं काहीतरी आम्हाला हे मिळालं होतं तेव्हा. मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, खूप छान आहे. आणि जेव्हा पण असं काही करायचे असले वेगवेगळे बीट्स मिळतात त्याचे, म्हणजे तुम्हाला जसं टाईलमध्ये होल करून घ्यायचं आहे तर वेगळं असतं, लाकडामध्ये होल करून घ्यायचं आहे ते 20-20, 30-30 रुपयाचे बीट्स मिळतात. ते पुढे चेंज करायचे आणि ते यूज करायचे. मशीनसोबत पण बरेचसे येतात पण ॲडिशनल आपल्याला 1-2 घ्यावेच लागतात. सो आम्ही इथेही ड्रिलच करून घेतलं होतं, कारण मग एक स्क्रू मारला ना की गोष्टी हेवी खूप छान, मग तुम्ही कितीही वजन ठेवा त्याच्यावर. सो एक याच्यावर पण कमेंट आली की त्यांनी असं सेम एक रॅक मागवलं होतं. सो त्यांनी बाथरूममध्ये यूज केलं आणि त्यांचं जे आहे लगेच खराब झालं. पण मी ज्या पद्धतीने याला इथे हँग केलं आहे ना तर यामुळे काय ना वाफ पण खूप तिथपर्यंत पोहोचणार नाही आणि पाणी तर जाणं शक्यच नाही. जर ओली बॉटल असली तर मग ते होऊ शकतं, पण मी जास्त ओलं त्याला होऊ देणार नाही त्यामुळे. आणि एक दुसरं जे होतं बघा त्याचं वायफायचा जो सेटअप होता ना तो इथे लावून घेतला. म्हणजे अक्षरशः आम्ही हँग जे होतं ना ह्याला करून ठेवलेलं होतं. तर बऱ्यापैकी तो गोष्टी होल्ड केला आहे. ह्या बाकीच्या गोष्टी तिथे मावतील, पण पियाचे पप्पा म्हटले की जाऊ दे जसं आहे तसंच राहू देऊया, कारण वायरी खूप जास्ती आहेत आणि एवढ्या वायर्स तिथे परत त्यांचंवालं छेडछाड झाली आणि मग कनेक्शनचा प्रॉब्लेम झाला की 1-2 दिवस वाट बघावी लागते, म्हणून आम्ही स्किप केलं आणि तेवढ्या गोष्टी ठेवल्या. तर हे पण आम्ही जे होतं काल रात्री जे होतं अशा पद्धतीने तिथे स्क्रू करून घेतलं होतं. आणि चला आता गार्डनिंगमध्ये एक मस्त गोष्ट तुम्हाला दाखवते. मागच्या 1-2 ब्लॉग म्हणजे 1-2 दिवसापूर्वी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की हे सीडने ग्रो केलं होतं मी. टिथोनिया असं याचं नाव आहे, किंवा मिनी सनफ्लावर, किंवा सनफ्लावरची जी व्हरायटी असते ना पण इन मिनी व्हर्जन, तर तसं हे आहे. आणि बघा इतकं छान फुललं आहे ना की कायच सांगू मी तुम्हाला. कलर इतका सुंदर, इतका ब्राईट आहे आणि इतकं छान वाटतं आहे. आणि येणाऱ्या अजून बऱ्याचशा कड्या ज्या आहेत तुम्ही इथे बघू शकतात. आणि इतकं उंच गेलं आहे ना की म्हणजे मला असं वाटतं की मी जे 100 रुपये इन्व्हेस्ट केले नाही एका प्लांटमुळे माझे जे आहे वसूल होणार आहे. यासोबत अजून 2-4 आहेत जे माझे जंगले आहेत आणि काही अजून सीड्स मी टाकल्या होत्या नंतर बघा, जे कबुतरांनी खराब वगैरे केलं होतं त्यानंतर अजून परत टाकल्या होत्या, त्या पण इन प्रोसेस आहेत. सो त्याबी मे बी जे आहे चांगलं त्यांचं जर्मिनेशन होऊ शकतं. आणि हे पण तिथून याच आहे. तर मी याला काय
काय केलं ना, आता हे बघा मागच्या वेळेस माझ्याने चुकी अशी झाली की मी त्याला पिंच केलेलं नव्हतं. तर आता हे छोटं आहे ना, म्हटलं मी यालाच जे आहे ना असं त्याची एक वरची जी दांडी असते ना ती अशी पिंच करून घ्यायची आणि कट करून घ्यायची तिला. म्हणजे मग आता हे ग्रो होताना काय होईल ना, याच्या खालूनच भरपूर ब्रांचेस निघतील, असं लांब लांब नाही होणार आणि जितक्या जास्त ब्रांचेस असतील तेवढे जास्त फ्लावरिंग पण होत असते. सो ही एक टिप होती आजची गार्डनिंग. आणि बघा इथे पियाने माईक बनवला आहे त्याचा. ती पण म्हणत होती की मम्मा हे एवढं मोठं कधी झालं काही कळलंच नाही म्हणून, आणि खूपच सुंदर वाटतं. आणि ते पण आपण म्हणजे पूर्ण ग्रोथ जी असते ना ती आपण बघतो फ्लावरची, की आपण सीड टाकलं आहे, सीडपासून प्लांट कसं मोठं होतं आहे, त्यातल्या त्यात त्याला पण फ्लावरिंग होते म्हटल्यावर तो जो एक्सपिरियन्स असतो ना तो काहीतरी वेगळाच असतो. आणि ॲज युज्युअल नेहमी एक तरी फुल जे असतं हे उमललेलंच असतं माझं जास्वंदाचं. सो अशा पद्धतीने छोटासा माझा गार्डनिंगचा टूर. गेले 3 ते 4 दिवसापासून ना माझा गूळ संपलेला होता. म्हणजे मी मागवलेला होता, माझ्याकडे पडून होता, पण हे जे काम असतं ना त्याला कापून बारीक चिरून डब्यात भरणं ही प्रोसेस माझी लेंदी होत होती. म्हणजे आज करू उद्या करू असं करता करता 2-3 दिवस कधी निघाले कळालंच नाही. सो गूळ रेडी असला ना की मग तो चहामध्ये घातला जातो, पण तो कापायचा आहे त्याच वेळेला ना मग तो वैताग येतो आणि मग तेव्हा ते काम होत नाही. मग 2 दिवस साखरेची चहा पिली आम्ही. सो म्हटलं आज जे आहे वेळ आहे माझ्याकडे तर सकाळीच कट करूया, आणि म्हणून सकाळीच हे काम करायला घेतलं. आता तुम्ही मला म्हणणार की तू गूळची पावडर आहे ती पण यूज करू शकते, तर हो यूज करू शकते, पण अकॉर्डिंग म्हणजे जसं मी गूळ घेतला, जसं मी हा जो पार्थ कंपनीचा गूळ घेते आणि मी हाच यूज करते. अगदी म्हणजे तुम्ही नुसताच जरी खाल्ला ना खूपच छान लागतो आणि म्हणजे याची टेस्ट खूप छान आहे. आणि माझी जी आहे ना म्हणजे कधीच आतापर्यंत चहा वगैरे आणि फाटलेली नाही आहे, त्यामुळे मग मी हाच कंटिन्यू यूज करते. काहीतरी 80 किंवा मग 85-80 रुपयाचा असं काहीतरी मिळतो जेव्हा जशी ऑफर असेल, तर मग मी हाच यूज करते. तर याच्या म्हणजे अकॉर्डिंग जर तुम्ही जर पावडर घेतलं ना गुळाचं पावडर तर ते थोडं महाग मिळतं. आता फक्त कापायचंच आपल्याला एफर्ट्स घ्यायचे, त्याच्याने जर तुमचे 25-30-50 रुपये वाचत असतील तर मग काही हरकतच नाही. आणि आता सवय झाली आहे मला, एकदाचा डब्बा भरला की मग काही प्रॉब्लेम नसतो. एक जी गुळाची भेली असते ती अर्धी कट करून ह्या डब्यात बसते, नेक्स्ट टाईम परत खाली झाली की अर्ध कट करायचं आणि यामध्ये भरायचं. फायनली म्हणजे आज रविवार होता बघा, आणि सकाळी मी जशी ब्रश करता करताच एक भंगारवाला आला आणि तो सरसर आला आणि लगेचच निघून गेला. मी पियाच्या पप्पांना सांगते तोवर तो चालला गेला. नंतर 1 तास मी अक्षरशः वाट बघत होती की कधी येईल कधी येईल, आणि फायनली हे आलेत. मग यांना आम्ही वर बोलवलं आणि हे जे आहे बॉक्स वगैरे सगळं काढलं एकदाचं, आणि जी बाल्कनी माझी मनमोकळी झाली की काय सांगू तुम्हाला. आणि त्यानंतर ना त्याच्यातून 10 रुपये मिळाले ना त्याचा आनंदच काहीतरी वेगळा असतो. मला तर आज 30 रुपये मिळाले. सो ते 20 म्हणत होते, पण बॉक्स खूप मोठा होता. सो आम्ही त्यांना सांगितलं की याचंच वजन भरपूर जास्त आहे. त्यासोबत आम्ही बरेच छोटे मोठे बॉक्स पण दिले होते, म्हणून मग त्यांनी 30 रुपये दिले. सो पहिल्यांदा असं झालं आहे की एवढं मोठं भंगार देऊन 30 रुपये मिळाले. अदरवाईज 10 रुपये देतात ते आणि आपल्याला असं दाखवतात की ते आपल्यावर खूप मोठा उपकार करताय 10 रुपये देऊन. पण चला असो, जागा माझी रिकामी झाली याचा जास्त आनंद आहे, आणि 30 रुपये मिळाले ते तर आहेच. त्यानंतर मी लगेच इथे स्वयंपाकाला लागली. आज रविवार आहे तसं, पण काही खास नाही. दोडकी वगैरे होती घरात, म्हटलं चला दोडकीच जी आहे ती बनवूया, आणि लगेच मी आहे इथे दोडकी बनवायला लागली. रेसिपी मी तुमच्यासोबत माझ्या मते बऱ्याचशा 2-3 पद्धतीने शेअर केलेली आहे. नेहमी मी जे आहे कूट वगैरे टाकून तशीच बनवत असते. टिफिनला द्यायची असली ना तर मग मी त्यामध्ये मूगची डाळ वगैरे टाकून जे आहे थोडी लसलशीत अशी कोरडी बनवते. पण आता टिफिनचा काही प्रॉब्लेमच नसतो, त्यामुळे मी जे आहे नेहमीच पातळच भाजी बनवते, आणि दुपारचं जेवण छान आमचं पातळ भाजीनेच होत असतं. आणि आज काही तसा एवढा बेत नाही आहे की काही म्हणजे बाहेर जाऊन खाणं वगैरे. सायंकाळी बघूया. सध्या तरी ही दोडकीची भाजी बनवते मस्त. या प्लेट्स ज्या आता मी रचते ना एवढ्या प्रेमाने, ह्या तुम्हाला आता यापुढे दिसणार नाही. का असं म्हणते, तुम्हाला येणाऱ्या 10 सेकंदामध्ये समजणार आहे. झालं इतकं म्हणजे इतका विचित्र प्रकार माझ्यासोबत घडला आहे ना, आणि याच्यानंतर बऱ्याचशा 2-4 गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहेत, ज्या तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतील किंवा उद्याच्या दिवशी दिसतील. तर बघा, सगळं माझं स्वयंपाक वगैरे तयार झाल्यानंतर सगळ्या प्लेट्स वगैरे मी पुढच्या रूममध्ये जे आहे जेवणासाठी घेऊन जात होती, आणि त्याच्या सगळ्यात वर जे आहे माझा पापड ठेवला होता, आणि तो खाली जो आहे पडणार होता, तर त्याला मी वाचवण्यासाठी जी आहे प्लेट अशी तिरकस केली, आणि दोघंही प्लेट माझ्या खाली पडल्या. सोबत जो ग्लास होता साईडला त्यालाही धक्का लागला, तोही पडला, आणि फक्त एका पापडामुळे माझ्या ह्या दोघंही प्लेट ज्या आहेत त्या फुटलेल्या आहेत. आणि इतका प्रचंड मला हे वाटत होतं की काय सांगू मी तुम्हाला. अक्षरशः माझ्या डोळ्यात जे होतं ना आधी पाणी आलं होतं की आता मी कधी जाईल जे आहे आयकियाला, आणि कधी मी हा प्लेट घेईल, आणि परत जे आहे मला पियाच्या पप्पांना मनवावं लागेल की घ्या 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 म्हणून. कारण तो जो एक पिरियड असतो ना घरच्या मनुष्याला मनवणं की बाबा, कारण ते आधीच म्हणतात की काचेचं सामान घेऊ
घेऊ नको, तो असंही फुटणार आहे. पण हौस असते आणि किती वर्षापासून मला जे आहे काचेचं सामानाचा हौस आहे आणि ती एक एक करून मी जमा करते. सो ग्लास तर एक एक करून बरेचसे माझे फुटलेत आणि ह्या आता 3 प्लेट्स फुटल्या, माझ्याकडे एकच पडली आहे. आणि इतकं वाईट वाटत होतं की काय सांगू, आणि तुम्ही माझ्या फिलिंग समजू शकतात. त्यातल्या त्यात जेव्हा ही पडल्यानंतर ना पिया अक्षरशः सोफ्यावर बसून अगदी पहिले एकदम शांत बसली होती ती, आणि हळूहळू मग तिचंवाला ना रडणं बाहेर यायला लागलं. आणि मी म्हटलं तुला लागला की काय काच, तर म्हणते की नाही मला नाही लागला. पण तिला रडायला येत होतं की मम्मा आता आपल्याकडे एकच उरली आहे आणि आता प्लीज तू ती तरी फोडू नको, कारण मला तिच्यातच जेवायचं आहे. सो आपण आता परत घेणार नाही का मम्मी, असं तिचं सगळं चाललेलं होतं. सो तिला जरा समजवलं आणि मला वैताग पण येत होता की हिचं काय चाललं आहे आता रडणं, कारण मी स्ट्रेसमध्ये होती की माझ्या 2-2 प्लेट्स फुटल्या म्हणून. आणि कुठल्याही गोष्टीला आपण खूप म्हणजे दिवसानंतर खूप काळानंतर त्या गोष्टीची प्लॅनिंग करून आपण जेव्हा घेतो आणि ती जेव्हा आपल्यापासून दूर जाते, दुःख तर होत असतं. मग ती छोटीशी प्लेट का असे ना, ग्लास का असे ना. सो चला असू द्या, इथे माझं पियाला समजवणं जे होतं ना तेच चाललं होतं की नको रडू, आपण घेऊयात म्हणून. आणि हे सगळं जे आहे भरलं आणि मग त्यानंतर जे आहे आम्ही जेवायला बसलो. खरं तर जेवणात एवढं काही मन लागलंच नाही, साध्या प्लेट असल्या तरी काय झालं. पण जे आहे ना ह्याच जुन्या प्लेट्समध्ये आम्ही जेवण केलं आज. आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत ना या फायबरच्या आहेत ॲक्च्युली, किती वेळा पडल्या पण यांना काहीही होत नाही. आणि ह्या माझ्या लग्नामध्ये माझ्या मैत्रिणीने मला जे आहे डिनर सेट तिने गिफ्ट केला होता. आणि किती वर्ष आम्ही म्हणजे ह्याच प्लेट्स यूज करत होतो. पण मला हौस होती की घेऊयात काचेच्या. सो परत तिच्याच प्लेट मला कामात आल्या. आणि प्रत्येक वेळा म्हणजे असं कोणी काही गिफ्ट दिलेलं असतं ना, गिफ्ट देणं किती महत्त्वाचं असतं बघा. जेव्हा आपण त्या गोष्टी यूज करतो, आपल्या डोळ्यासमोर येतात, आपल्याला त्या व्यक्तीची आठवण होत असते. भांडे वगैरे घासून झाल्यानंतर काही एवढं खास घडलं नाही आहे. पण एक जी होती ती गोष्ट घडली, ती मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवेल, आता काही दाखवत नाही. पण तीही अशीच तुटण्या फुटण्याची होती. म्हणूनच तुम्हाला स्टार्टिंगला म्हणले मी की आजचा दिवस जो आहे फक्त तोडण्या फोडण्याचा आहे तो माझ्यासाठी. आणि होतं बरं का, असं कधी कधी एखादा दिवस होतो ना की आपल्याकडून सगळ्या म्हणजे चुकीच्याच गोष्टी घडत असतात. चला असो, सायंकाळी आम्ही आलो होतो बाजारामध्ये. आम्हाला नॉर्मल भाजीपाला वगैरे घ्यायचा होता आणि आम्हाला अजिबात माहीत नव्हतं की इथे यात्रा वगैरे आहे म्हणून, कारण घरापासून थोडं दूरवर आहे, त्यामुळे एवढं लक्षात येत नाही, माहीत नाही होत एवढं. काय ग, लास्ट टाइम मध्ये मुंबईमध्ये खूप हाल झाला. हाल झाला? सो पिया आता जे सांगत होती ना, आम्ही मुंबईला असताना म्हणजे 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा आम्ही हौसेने जे आहे एक पाळण्यामध्ये बसलो आणि ते गोलगोल फिरणारं जे असतं ना, छोटं एरोप्लेनसारखं असतं बघा, जो गोलगोल फिरतं त्यावर बसलो होतो. आणि एवढा वेळ त्यांनी फिरवलं होतं, आम्ही अक्षरशः पिया रडत होती, माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं की बाबा थांबव. आणि आपण कितीही ओरडलो ना, ते लोक आपल्याकडे अजिबात लक्ष देत नाही. सो ते म्हणजे मी असंही मी जास्त बसत नाही, पण तेव्हा आम्ही बसलो की चला बसूयात म्हणून. आणि पियाचा तो फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि प्रचंड घाण एक्सपिरियन्स आम्हाला आलेला होता. त्यानंतर आम्ही कधीही असं पाळण्यात कधी बसलो नाही. आणि पियाला मी छोट्यासुद्धा अशा गाडीगुडीवर सुद्धा बसवत नाही, म्हणजे की नको. आणि तिला पण ती भीती आहे की जाऊ दे, त्यापेक्षा बसायचंच नाही, म्हणून ती तसं म्हणत होती. सो आम्ही तिथून जे आहे आमच्या जे कामासाठी आलो होतो आम्ही तिकडे आलो. आणि महत्त्वाचं म्हणजे मला आवडे मिळाले, 100 रुपये किलोने आवडे जे आहे तिथे मिळाले. म्हणजे आता हळूहळू स्वस्त होतील अजून, पण म्हटलं चला कॅन्डीज वगैरे काहीतरी बनवूया म्हणून मी 1 किलो इथून आवडे घेतले. बाकीचा भाजीपाला वगैरे जो आहे तो पटपट घेतला, कारण पियाला इथले जे स्टॉल वगैरे होते ना, इथे फिरायचं होतं. थोडा अंधार झाला होता आणि आलो मग आम्ही इथे फिरलो वगैरे. कारण ना हा जो बाजार आहे ना, म्हणजे ही जी यात्रा आहे ना ती नवरात्रीसाठी असते आणि नवरात्रीनंतर आम्ही इथे आलो आहे. म्हणून हळूहळू बरेचसे 2-4 जे दुकानं होते, म्हणजे एक सोडून एक असे दुकानं कमी झालेले होते तिथे. आणि बघत होती मी इयरिंग्स वगैरे सगळ्या काही अशा बघितल्या. पण काय होतं ना, त्यावेळेला त्या सिच्युएशनमध्ये मी खूप कन्फ्यूज पण होते की मी काय घेऊ आणि काय नको घेऊ, चांगलं वाटेल की नाही वगैरे वगैरे. बघता बघता वेळ जातो आणि मग मी जास्त गोष्टी काही घेतच नाही. आणि असंही मला असं वाटतं की जे आपण यूज करतोय, जे खरंच आपलं यूज होणार आहे ना, तर तेच घेऊया. 2-4 काही गोष्टी होत्या ज्या पियासाठी वगैरे घेतल्या, 1-2 इयरिंग्स वगैरे होत्या, त्या माझ्यासाठी घेतल्या मी. आणि ह्या अशा पद्धतीच्या अजून 2-4 गोष्टी ज्या असतील मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करते काय घेतलं म्हणून. आणि त्यानंतर लगेच जे आहे आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. आम्ही रात्री जेवणामध्ये काय खाल्लं आहे हे मी तुमच्यासोबत मिनी व्लॉगमध्ये शेअर केलेलंच आहे. मी अपेक्षा करते की तुम्ही माझे मिनी व्लॉग्स पण बघत आहात रेग्युलरली. सो चला आता व्हिडिओ इथे संपवते मस्त असा व्ह्यूसोबत, आणि भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.